आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पप्पू 11 नांदेडने। पहिल्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सुनील पाटील सर यांचा। थँक्यू सो मच। धन्यवाद प्रवीण शिंदे सर। चला मैदानात मॅचला सुरुवात करायची। क्षेत्ररक्षक सजून घ्यायचे। जय बजरंग पॉवर शेलार बी टॉस जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता पप्पू 11 नांदेडने टीमला। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती। पप्पू 11 नांदेडने टीम आई गावदे वाघिवली टीमला पराभूत केलं होतं, परंतु या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार बी च्या चांगला खेळ राहिला। या संघाचा चांगला सामना आपल्याच भेटीत आलाय असंच म्हणावं लागेल। हे दोन संघ पाहिले तर या हंगामामध्ये चांगला खेळ दाखवत असताना आपण अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामन्यामध्ये या दोन संघांना पाहतोय। तसा सामना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा करूया। सन्माननीय बाबूजी मोरे यांचं शुभागमन आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय मनोज निवळे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। शिवछत्रपती स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 हा थरार आपण पाहतोय। स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील तिसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना पाहतोय। जय बजरंग पॉवर शेलार बी विपक्षात पप्पू 11 नांदेडने। सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्राइक एंडला जतीन, स्ट्राइक एंडला सुनील, नॉन स्ट्राइक एंडला जतीन हे सलामीचे बॅटर्स। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पहिल्या षटकाकरिता अक्षय। पहिल्या षटकाची जबाबदारी अक्षय या गोलंदाजावर सोपवली गेली। पॉवर प्लेचं षटक आणि मॅचला होते सुरुवात। मॅचचा पहिला बॉल, ह्यावेळेस विकेटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र चुकी करतोय। बॅकअप यावेळेस पाहायला मिळते। पहिली धाव पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते। सांघिक खातं खुळं करत असताना, वैयक्तिक खातं खुळं करत असताना आपण बॅटर सुनीलला पाहिलं। पहिली धाव फलकावर जोडली गेली पहिल्याच बॉलवर। स्ट्राइक एंडला यावेळेस जतीनला आपण पाहतोय अक्षयच्या विरोधामध्ये। गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना यावेळेस फुल टॉस आहे। फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय। एक टप्प्या अखेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार। या मॅचचा पहिला फोर चौकार।
चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉस होता, खाली क्षेत्र निवडलं गेलं आणि चेंडू सरळ पाठवला गेला होता स्वेरलेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूची लाईन ओळखली गेली आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक बॅटर जतीनच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 5. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अक्षयच्या विरोधामध्ये ह्यावेळेस ऑफ साईडला स्ट्रोक खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल. विकेटचं होईल इथे मात्र पतन. जतीनला जावं लागेल मैदानाच्या परतीला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर त्या अगोदर चौकार आला होता, त्यानंतर मात्र पलटवार गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय जतीन हा बॅटर डगआउटच्या आश्रयाला जात असताना. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश दाखल होत असताना 5 या अंकावर पहिल्या विकेटचं पतन झालंय. ऋषिकेश आणि सुनील या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. मोठा उच्चांक जेव्हा जेव्हा गाठचा असेल तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करून पार्टनरशिप निर्माण करावी लागते, बिल्ड करावी लागते. ह्या दोन्ही फलंदाजांना इथून मात्र ते सूत्र हातात घ्यावे लागतील. गोलंदाज अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. न्यू बॅटर ऋषिकेशच्या समोर डावखुऱ्याचा बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला ऋषिकेश आता मात्र सज्ज होताना. चांगलं आयोजन आपण पाहतोय. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज ह्या ग्रामस्थांच्या वतीनं ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपल्याच भेटीत आली आहे. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना 6 या अंकावर धावफलक. चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाज अक्षय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हा गोलंदाज ज्या पद्धतीनं पाहिलं तर मागील 2 चेंडूवर चांगली लाईन आणि लेंथ टाकत असताना आपण पाहतोय आणि त्याचं उत्तर मात्र बॅटरकडे नाही आहे. ह्यावेळेस स्ट्रायकिंगला सुनीलला आपण पाहतोय सज्ज होताना अक्षयच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर आणि पंचांचा इशारा आलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाते. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू राहिला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 7. अगदी पहिली शैली आपण पाहतो पंचांची. डान्सिंग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. नवनव सरकार माधवजी ठाकरे सर. यावेळेस लिडिंग एज टी रक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र चांगला झेल समाप्त केला जातोय. विकेटचं होईल इथे मात्र पतन. दुसरा गडी बाद झालाय पप्पू इलेव्हन नांदेड टीमचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 7. 2 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना पप्पू इलेव्हन नांदेड टीम. पहिले षटक अक्षयनं चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलंय. चौकार जरूर आलाय मात्र 2 विकेट्स त्याच्या नावावर राहिल्यात. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅटरच्या विरोधामध्ये चांगली लाईन आणि लेन प्रस्थापित करत असताना मात्र दुसरे षटक कोणत्या गोलंदाजांना ही जबाबदारी सोपवली जाईल
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय समाधान हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल अभिषेक, स्ट्राईक एंडला सुनीलला आपण पाहतोय. सज्ज होताना समाधानच्या विरोधामध्ये ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र भागीदारी निर्माण करावी लागेल. ह्यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. डॉटच्या स्वरूपात चेंडूची समाप्ती केली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या सत्रात सुद्धा आणि गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी पर्वणी राहिली, पूरक राहिली आणि आत्तापर्यंत ते साध्य करून दाखवले गोलंदाजानं. ह्यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय. फाईन क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा रुबाबदार चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लाईन ओळखली होती आणि खाली क्षेत्र निवड केली होती बॅटरनं आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला. धावसंख्या 4च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 11 या अंकावर. पहिला चेंडू जरूर चांगल्या पद्धतीचा राहिला होता, मात्र पलटवार पाहायला मिळाला बॅटर सुनीलचा. त्या फटक्यांसाठी तर हा फलंदाज ओळखला जातोय. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल बॅटर सुनीलला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 12 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर सिंगल, स्ट्राईक रोटेट केली जाते. ह्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू राहिला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. LBW ची विकेट मिळते गोलंदाजाला. विकेटचं होईल ते मात्र पतन. अभिषेकला माघारी परतवलं गेलंय. विकेटचं पतन झाले. अभिषेक सुद्धा माघारी परत असताना आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजय हा बॅटर दाखल होत असताना. मागील वर्षात पाहिलं तर खूप चांगला खेळ राहिला होता अजयचा. ह्या मैदानात खूप साऱ्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि मागील वर्षामध्ये अर्धशतकी खेळी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला या मैदानात पाहायला मिळत होती. पण त्याचं पुनरुत्तर करेल का हा बॅटर ते पाहण्यासारखं असेल. मात्र गोलंदाजी चांगली होती, त्याचं उत्तर असेल का ह्या बॅटरकडे. गोलंदाज समाधान पुढील चेंडू टाकण्याकरिता. ह्यावेळेस पॅटची एज होती, गली रिझनमध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 13 या अंकावर धावफलक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता समाधान गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईट आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 15 या अंकावर. 14 या अंकावर धावफलक. ह्यावेळेस बॅटर कन्व्हिन्सिंग नव्हते. ऑन साईडला जरूर स्ट्रोक केला गेला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक यावेळेस 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 15. चला टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. वेल कुणासाठी थांबत नाही, तुम्ही सुद्धा थांबू नका. पुढील गोलंदाजा लगेच गोलंदाज ट्रॅकवर पाठवा आणि मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नीलम ह्या गोलंदाजाला आणलं गेले. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा खर्च केला होता अक्षयनं आणि दुसऱ्या षटकामध्ये
8 धावा खर्च केल्या समाधाननं. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी राहील नीलम या गोलंदाजाची, की मात्र इथून पलटवार हे दोन्ही बॅटर करतील. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. मात्र कमी धावापर्यंत रोखायचं असेल पप्पू इलेव्हन नांदेड टीमला, मात्र इथून अजून त्यापेक्षा चांगली गोलंदाजी करावी लागेल. ते करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे, गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल, विकेटचं होईल ते मात्र पतन. सुनीलला माघारी जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. स्वागत केलंय गोलंदाज नीलमनं. पहिल्याच बॉलवर जाल्यामध्ये अडकवलं गेलं बॅटर सुनीलला. न्यू बॅटर आपण पाहतोय अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिकेतला मात्र इथून आपला अनुभव झोकावा लागेल या इनिंगमध्ये. मोठे स्ट्रोकसाठी प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. ही वाटचाल मात्र या बॅटरला करावी लागेल. गोलंदाज नीलम पुढील चेंडू टाकण्याकरिता. ह्यावेळेस वेग चांगला आहे, लाईन चांगली, आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतोय डॉट चेंडू. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा स्विंग केला होता, मात्र यावेळेस वेग दाखवला होता आणि त्यामध्येच निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ह्यावेळेस हा ट्रॅकर आहे ऑन साईडला. इथे मात्र चुकी घडली क्षेत्ररक्षक माध्यमातून. बॅकअप डीपमधून पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले. धावफलकावर धावा आहेत 17. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 17 धावा फलकावर. पहिल्या 17मध्ये आपण बॅटिंग करत असताना पप्पू इलेव्हन नांदेड टीमला पाहतोय टॉस हारल्यानंतर. जय बजरंग पॉवर शेलार बीच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली आणि त्याला साथ समाधान या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या षटकात कमालची गोलंदाजी नीलम ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र यावेळेस झेल सुटला स्वेरले क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात फलकावर. धावसंख्या 2च्या वरती न जाऊन पोहोचली गेली 19. धावसंख्या आपण पाहतोय 19. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली. चांगली गोलंदाजी नीलम ह्या गोलंदाजानं आतापर्यंत दाखवली गेली. ह्यावेळेस पंचांचा इशारा आलाय बीमरचा. काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये यावेळेस बीमर हाताळला गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय. 3 हिट मुभा असेल, संधी असेल बॅटरसाठी. ह्या चेंडूवर मोठा फटका खेळला जाईल की मात्र गोलंदाज चांगल्या चेंडूची पूर्तता करेल. ह्यावेळेस पायावर आदळला गेलाय. कुठली धाव यावेळेस मात्र ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये धाव मिळेल का? नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथं मात्र विकेट मिळते. अनिकेतला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. एका चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाहीये. स्ट्राईक एंडला संधी होती, त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडला संधी आली आणि ती मात्र दवडली गेली नाही. तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज हा बॅटर दाखवत होत असताना नॉन स्ट्राईक एंडला असेल. तिसऱ्या षटकात ते अंतिम चेंडूचा सामना करेल स्ट्राईक एंडला अजय.
गोलंदाज नीलम पुढील चेंडू टाकण्याकरिता ह्यावेळेस गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते, तीच ओळखली गेली लाईन बॅटरच्या माध्यमातून. एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले. तर फलकावर धावा आहेत 21 धावा फलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल असं वाटलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 15 आल्या होत्या, मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नीलमची पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चौथ्या षटकाकरिता गोलंदाज लगेच गोलंदाजी ट्रॅकवर पाठवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अंतिम षटकाकरिता विजयीला आणले गेले. तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 7 खर्च केले अक्षयनं, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या समाधाननं, आणि तिसऱ्या षटकामध्ये नीलमने 6 धावा खर्च केल्या. उल्लेख पाहिला तर पहिल्या षटकामध्ये उंचावला गेला होता, दुसऱ्या षटकामध्ये त्यापेक्षा थोडासा उंचावला गेला, तिसऱ्या षटकामध्ये मात्र खाली राहिला आणि फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 21. ह्यावेळेस फुल टॉस होता. ऑफ साईडला स्ट्रोक केला गेले. खाली क्षेत्र, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चेंडू निघून चाललाय डीप कव्हर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. फुल टॉस चेंडू होता. ऑन साईडला जरूर स्ट्रोक खेळायचा होता, मात्र बॅटर कन्व्हिन्सिंग नव्हते. मात्र एक चौकार जरूर पाहायला मिळाला. अजयच्या बॅटमधून क्षमता आहे या बॅटरकडे. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचं काम या बॅटरकडून पाहायला मिळेल का? ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता. ऑफ साईडला चेंडू खेळला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मग होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले गेले. फलकावर धावा पाहायला मिळतात 27. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विजय पुणेच एकदा गोलंदाज ट्रॅकवर तिसरा चेंडू टाकण्याकरिता. ह्यावेळेस फुल टॉस होता. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त वर्णा राहील. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली गेली 28. धाबा येणं गरजेचं आहे. ते कशाही पद्धतीने येऊ. ह्यावेळेस ऑन साईडला बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता, तेव्हाच आवाज आला होता के कडक सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अजयच्या बॅटमधून येणारा हा धमाका आपण पाहिला. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 34 या अंकावर. आवश्यकता आहे आणि भुगतान केलं जातं ह्या बॅटरच्या माध्यमातून. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 34. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या 17तील. ह्यावेळेस फुल टॉस आहे. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 38 या अंकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या 17तील. मात्र अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल की गोलंदाज मात्र अंतिम चेंडू निर्धावाने समाप्ती करील ते पाहण्यासारखं असेल.
ह्यावेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन्समध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का? दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरी धावे करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 40. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पप्पू इलेव्हन नांदेडने टीमने बनवले 40. 41 धावांचा पाठलाग करावा लागेल जय बजरंग पॉवर शेलार बी टीमला. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती अक्षय, समाधान आणि नीलमची. मात्र अंतिम षटकामध्ये विजयनं भरपूर धावा खर्च केल्या आहेत आणि त्याचाच परिणाम आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच 41 करावे लागतील जय बजरंग पॉवर शेलार बी टीमला विजयाकरिता. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आवाज ऐकाल आमचे समालोचक मित्र प्रवीण शिंदे सर जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा शिवछत्रपती स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026चा हा थरार. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करत आहोत. निवळी गावचे एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र सन्माननीय विश्वनाथ मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर अक्षय चव्हाण यांना विनंती असेल, अक्षय जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विश्वनाथ मोरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. निवळी गावातील प्रत्येक विकसनशील कामामध्ये ज्यांचा मोलाचं असं सहकार्य असतं. नेहमीच निवळी गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा असू द्या किंवा निवळी संघ कुठेही खेळायला जाऊ द्या, त्यांच्या पाठीमागे सदैव ज्यांचं खंबीर असं पाठबळ असतं, असं गोड व्यक्तिमत्व विश्वनाथजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करत आहोत. अक्षय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मायेचे श्वाल पुष्पगुच्छ देऊन विश्वनाथजी मोरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. विश्वनाथ मोरे या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. त्यानंतर शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. सुनील सकपाळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर्स आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणि हा सन्मान करतील प्रवीण मोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सुनील सकपाळ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय शांताराम चव्हाण साहेब यांचा आपण सन्मान करत आहोत. नागेश यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्याचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्यामध्ये उपस्थित ग्रामस्थ सन्माननीय शांताराम चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. लामसगावतील ज्येष्ठ नागरिक त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रुमाजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर नागेश यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सन्माननीय आदरणीय रुमाजी जाधव साहेब यांना शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात. पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकला. सुनील पाटील सर जे पिळंचे गावचे आहेत, खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करतात. तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग केल्या पप्पू इलेव्हन नांदेडने संघाने आणि बॅटिंग करताना धावसंख्या उभी केली आहे 40. 41 धावांचं टार्गेट असेल या ठिकाणी जय बजरंग पॉवर शेलार बी या संघासमोर. सामन्याला सुरुवात होते. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तराला यातून सुरुवात होतील. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल? खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच आयोजित या स्पर्धेचं आयोजन केले गेले. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. अगदी पहिले तर कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. देखणं आयोजन आहे, चांगली क्रीडानगरी आहे, चांगली खेळपट्टी आहे आणि त्याचनंतर यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घेऊ शकाल. अशा पद्धतीची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. तर इथून दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
कपाला आणि विजय ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर कपाला आज स्ट्रायकर एंडवरती आहेत. तर दुसऱ्या बाजूने विजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच सुरू होण्याचा इशारा झालाय पंच माधव ठाकरे सर यांच्या माध्यमातून. पहिल्या क्रमांकाचं षटक धीरज आलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. 24 बॉल 41 धावा. चला वेळेचं बंधन असेल टीम नांदेडने जरा फास्ट घ्या, कारण आपण पाहिलं तर अ गटातील सामने आता सुरू आहेत. अजून देखील अ गटातील एक सामना शिल्लक आहे. त्यानंतर ब गटाला सुरुवात होईल. राईट मोर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. खूप चांगला स्ट्रोक इथे मात्र होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. पहिला बॉल इथे डॉट आलाय. अगदी पाहिलं तर कवाड ते अंबाडी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केले गेले. पहिला दिवस सिनियर गटातील सामने तुमच्या आमच्या भेटीला आलेत. पहिल्या दिवसातील प्रेक्षणीय सामने. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. थोडासा दूर अंतरावरती ठेवला. गुड लेंथवरती पिचिंग झाला. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील पाहिला तर पप्पू इलेव्हन नांदेडने संघाचा खेळ आणि विशेषतः त्यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली होती. ज्या सामन्यामध्ये त्यांनी अवघ्या 32 धावांवरती रोखलं होतं टीम वाघिवली संघाला आणि पहिला विजय आपल्या नावावरती प्रस्थापित केला होता. इथे काय घडलं पाहावं लागेल. त्रिफळाची झालाय फलंदाज कपाला. पहिला धक्का असेल इथून जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. पुलर लेन्सचा बॉल होता, फ्लिक करायचा होता ऑन साईडला, मिस टाइम झाला आणि त्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूनं आणि पहिला फलंदाज कपाला बाद. पहिला धक्का टीम शेलार बी संघाला. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. कपालाला बांधून ठेवलं गेलं. पहिल्या 3 डॉट बॉल इथून मात्र आलेत. एक विकेट देखील आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रतीक आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक्केचाळीस धावांचं टार्गेट आहे, परंतु कुठेतरी 41 धावांचं टार्गेट चेस करत असताना बॅकफुटवरती आहे. संघर्ष करताना टीम जय बजरंग पॉवर शेलार बी, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कपालाची विकेट, त्याचनंतर 3 डॉट बॉल. इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि इथून लेफ्ट हँड बॅट्समन प्रतीक स्ट्रायकर एंडवरती आहेत, जे नुकतेच खेळपट्टीवरती दाखल झाले बॅटिंग करण्याकरिता. धीरज यांचा पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निश्चितपणाने अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. बॅटरच्या माध्यमातून 4 धावे. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली. एकंदरीत 4 धावा. टीमचं अकाउंट ओपन होतं. पहिले 3 बॉल डॉट होते, त्यानंतर अकुट टप्प्याचा बॉल मिळाला. त्यावरती संधी उचलली फलंदाजानं. खरं तर फलंदाजांसाठी मेजवानीचा बॉल होता. सन्माननीय अमोल जिजाराम चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मंचावरती यायचं. टीमची धावसंख्या 4 या अंकावरती आहे. धीरज यांचा पुढचा बॉल. ओहो, यावेळेसचा बॉल पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडला, खाली राहिला. त्यानंतर एसटी रक्षकाने आपली कामगिरी चोखपणे बजावले. चांगला डॉट बॉल इथून मात्र येतोय. या अगोदरचा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेलाय. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा अंतिम बॉल बॅटर स्ट्रायकर एंडवरती प्रतीक. अकुट टप्प्याचा बॉल. इथे देखील त्याच पद्धतीने स्ट्रोकला सजवलं गेलंय. यावेळेला देखील तेच क्षेत्र निवडलं गेलंय. पुन्हा एकदा या षटकातला दुसरा चौकार येईल प्रतीकच्या बॅटमधून आणि खेळाडू कक्षातून टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळेल. कारण बॅकफुटवरती होता टीम शेलार बी आणि त्यानंतर डावाला सावरण्याचा प्रयत्न, कामगिरी ते संपन्न करताना बॅटर प्रतीक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पाहिली तर 8 धावा धावफळकावरती. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कॉपरेट करा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा धावफळकावरती. वेळेचं बंधन असेल पप्पू इलेव्हन नांदेडने. विनंती आहे आपल्याला, कारण स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली. आपण आयोजकांना सहकार्य करा. 1:15 वाजून गेलेला आहे. आणखीन बरेचसे सामने आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. त्याच अनुषंगाने आयोजन कमिटीला सहकार्य करा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. आता 18 बॉल आणि इथून विजयासाठी 33 धावांची गरज आहे.
म्हणजेच प्रति षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 11च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे या ठिकाणी जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. अगदी पहिलं तर पहिलाच षटक दमदार होतं. पहिले 3 चेंडूवरती गोलंदाज अग्रेसर ठरला होता, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती प्रतीकने हल्ला केला आणि त्यावरती 2 चौकार लगावले गेले आणि टीमची टोटल धावसंख्या 8 वरती नेऊन ठेवली गेली आहे. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. अभिषेक आलाय, ज्या अभिषेकने पहिल्या सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली. टीम वाघिवली संघाच्या अगेन्स्ट खेळताना अवघ्या 4 धावा खर्च करून महत्त्वाच्या 2 विकेट्स त्याने टिपल्या होत्या आणि तोच गोलंदाज पुनश्च एकदा मार्गस्थ झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये 18 बॉल 33ची गरज आहे. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी गाठायची आहे. आता मात्र प्रथमच इथून पाहिलं तर विजय हा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला आला होता, पहिल्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती, संधी मिळाली षटक क्रमांक 2 मध्ये. चला स्पीडअप करा, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. आयोजन कमिटीला विनंती आहे की आपण इथे टायमर सुरू ठेवा कंटिन्यू. एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो, आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना देतोय. ही फर्स्ट वॉर्निंग असेल पंचांकडून. अभिषेक इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 18 बॉल 33 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण विजयला पाहतोय. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आपण पाहतोय अभिषेकला. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. अगदी इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र मिळेल. बघता बघता दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. नजरहटी दुर्घटना घटी. लाऊड अपील जरूर केली होती परंतु पंच सहमत नव्हते. त्यांना ठाऊक आहे की फलंदाज अगदी सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती. अगदी सॉफ्ट हँडनं बॉलला खेळून काढलं होतं. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर मिळालेली धाव ही टीम नांदेडने संघाला कुठेतरी महागात ठरताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. अभिषेकने मागील सामन्यामध्ये ज्या कामगिरी संपन्न केली होती त्याच कामगिरीची अपेक्षा संघाकडून आता केली जाईल. अभिषेक आपल्या गोलंदाजी बार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल विजय करिता. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल आलाय. इथे देखील पाहिलं तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होताना अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर 31 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. अभिषेकचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र काऊ कॉर्नर लॉग ऑन कडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. परंतु इथे पहा चुकी झाली आहे. चुकीला नाही आहे माफी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार असेल शेलार बी संघासाठी. नशिबाची साथ मिळते. तुम्ही किती चांगला खेळताय याला महत्त्व नाही, परंतु लक फॅक्टर तुमच्या बाजूने आहे का हे महत्त्वाचं. आणि ते लक फॅक्टर टीम शेलार संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पहिलं तर 4 धावा या बोनस रुपीज म्हणाव्या लागतील. जिथे सिंगल धाव होती तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 14 धावा. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत्या आणि क्षेत्ररक्षण जर काय तुमचं खराब झालं तर मग तुमची गोलंदाजी खराब होत असते. टीमची धावसंख्या 14 वरती आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला. 41 धावांचं टार्गेट चेस करताना आपण पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. हा दबाव आहे, हा दबाव आहे. इथून मात्र आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूला हाताळलाय. त्यानंतर पंचांचा नोचा इशारा आलाय. हा दबाव आहे कारण तर या अगोदर थोडासा निराश झाला. गोलंदाज चौकार गेला आणि त्यानंतर हा चेंडू त्याने पिचच्या बाहेर हाताळला, खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेलाय आणि आमचे पंच त्या चेंडूला नो घोषित करतात. बॉल फ्रीडचा. टीमची धावसंख्या 15 वरती. फलंदाज विजयला आता संधी झाली आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची कारण बॉल फ्रीडचा. लोअर फुल टॉस होता. अगोदर बॅट फिरवली गेली होती आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. चांगली रणनीती आखली गेली या फ्रीडच्या बॉलवरती गोलंदाज अभिषेकने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 15.
चेंडू क्रमांक 4चा खेळ संपलाय. सामना संपलेला नाही आहे दोन्ही टीम्स करिता. अगदी पहिल्या समान संधी आहे दोन्ही टीम्सला. अभिषेक इथे कमबॅक करून देत असताना शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून स्ट्रायकर एंडवरती विजयाला आपण पाहतोय. लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळाली. बघताच क्षणाला ही सिंगल त्यांनी कंप्लीट केली आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. 1च्या साहाय्याने 16 धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव अत्यंत महत्त्वाची असते. 41 धावांचं टार्गेट आहे. अजून देखील पाहिलं तर दूरवरचं अंतर कापायचं आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थातच जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. इथे मात्र बॅटर कॉम्बिनेशन पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल मागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलताना पाहायला मिळेल. एकंदरीत टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा. चला मॅच सुरू करा. आम्ही वारंवार सूचना करतोय अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य असू द्या. अभिषेक पुढचा बॉल घेऊन आपल्याला फुल्लरलेचा बॉल ऑनसाईडला फ्लिक केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूची फेकी केली. फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि इथून पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली 17 धावा धावफळकावरती आहेत. इथून मात्र पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत मॅचमध्ये 12 बॉल्समध्ये धावा काढायच्या 24. 12 बॉल 24 धावाची गरज आहे. इथून सामना जिंकण्याकरिता प्रत्येकी षटकामागे 12 धावांची सरासरी गाठावी लागेल. चला टीम मीटिंग घेऊ नका विनंती आहे आपल्याला. लगेचच मॅच सुरू करा कारण यानंतर बरेचसे सामने शिल्लक आहेत. स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 आणि भावेशच्या नावाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. खरं तर आज त्याच्या नावाने ही स्पर्धा पुरस्कृत करण्याची वेळ या आयोजक कमिटीवरती आले. लांबच टीमचा एक खंदा खेळाडू कर्णधार, परंतु काही दिवसापूर्वी त्याचं दुःखद निधन आपण होताना पाहिलं. सामाजिक पटलावरती देखील लाख मोलाचं योगदान या भावेश चव्हाणचं होतं आणि अशा हिऱ्याला देवाने आपल्यापासून हिरावून घेतलं. अशा या आठवणीला उजाळा देणारा हे व्यक्तिमत्व आणि खरं तर या स्पर्धेनिमित्त त्याला खूप भावपूर्ण श्रद्धांजली असेल सर्वांच्या वतीनं. 12 बॉल 24 धावाची गरज. चला स्पीडअप करा. पप्पू इलेव्हन नांदेडने आपण अधिकचा वेळ घेतो. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये रोहनला आणलाय. 12 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन प्रतीक चांगली बॅटिंग करतात. ओ फटका फसलाय. गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचले होते. झेल ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर 2 धाबांमध्ये झालंय. इथे 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 धाब्याने टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. या सामन्यावरती अधिक पकड निर्माण करायची असेल ना तर मग अशा कॅचेस सोडणं कदाचित घातक ठरू शकेल. 1-1 2-2 धाबा या रोखाव्या लागतील. टीमची धावसंख्या 19 या अंकावरती या. पहिलाच बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत पाहिलं तर प्रतीक खेळतोय एकंदरीत 11 धावांवरती. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 19. पुढचा बॉल रोहनचा हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला आणि प्रतीकची विकेट आली आहे. या मोमेंटवरती विकेट खूप काही सांगून जाईल. दुसरा धक्का टीमला बसतो या ठिकाणी जय बजरंग पॉवर शेलार बी या संघाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 19 या अंकावरती दुसरा गडी बाद झालाय. अगदी पहिलं तर आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्पर्श आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने टिपलेला झेल खूप काही पाहायला मिळालं या बॉलवरती. नवीन फलंदाज दाखल होत असताना बॅटिंग करण्याकरिता जय येतोय. नावामध्ये जय आपल्या संघाला विजय मिळवून देईल का पाहावं लागेल. विजय आणि जय दोघांच्या नावात जय आपल्या संघाला जय मिळवून देतील का. जय आहे स्ट्रायकर एंडवरती तर विजय आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. आणि आतापर्यंत पाहिलं तर 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील रोहनने खूप चांगली कामगिरी संपन्न केली होती आणि इथे देखील पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्या विश्वास दाखवला गेला आणि विश्वासाला सार्थकी गोलंदाजी त्याच्याकडून आतापर्यंत राहिली आहे. मोठा फटका मारू दिला जात नाही आहे. विकेट्स घेतल्या जात आहेत. डॉट बॉल घेतले जात आहेत. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली एकंदरीत 19.
सर आपल्याला ऑथॉरिटी आहे, जर अधिक वेळ घेतला तर तुम्ही पॅनल्टीची घोषणा करू शकताय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 20 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 20 धावा धावफळकावरती. निम्मा प्रवास गाठलाय टीम पॉवर शेलार बी संघाने. परंतु इथून मात्र पाहिलं ना तर मग चांगला खेळ दाखवावा लागेल. 10 बॉल आणि 21ची गरज आहे. त्यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल इथे आलाय रोहनचा. चांगली कामगिरी इथे मात्र संपन्न करत असताना धावसंख्या रोखली गेली आहे. परंतु या डावामध्ये आपण दुसऱ्या डावामध्ये पाहिलं ना तर मग जे बजरंग पॉवर शेलार बी संघ कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळाला. प्रतीकच्या बॅटमधून जरूर 2 चौकार आले, परंतु विजयची बॅट हवी तशी तळपली नाही आहे या सामन्यामध्ये. खूप साऱ्या अपेक्षा त्याच्याकडून केल्या जात आहेत. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेनं. बॉलर बॅक ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेटनं. इथे मात्र अभिषेक होते, थोडीशी मिसफील्ड झाली होती त्यांच्याकडून. एक सिंगल इथे मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 21 या अंकावरती. प्रत्येक बॉलमागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळतं. सामना तितकाच महत्त्वाचा आहे दुसऱ्या फेरीतीला. आणि तिसऱ्या फेरीमध्ये जर पोहोचायचं असेल तर मग आता इथून संघर्षाची परिकष्टा घ्यावी लागेल. ट्वेंटी 21 धावा धावफळकावरती आहेत. अजून देखील 20 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे टीम जय बजरंग पॉवर शेलार बी संघासाठी. अभी नाही तो कभी नाही ही वेळ आहे आता इथे अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची. ऑन ड्राईव्ह केलाय मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. एक टप्प्याखेरीस पाहू शकाल इथे गोलंदाजाकडून झाली आहे चुकी, परंतु या एंडवरती जय बाद होतोय. जय मात्र इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फेकी होती क्षेत्ररक्षकाची आणि तिथून हा टीमला बसलेला तिसरा धक्का जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. इथून जय निराश पावलाने माघारी जातो आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता इथून 21 धावांची गरज आहे. विकेट्स क्रमांक 3 गमावलाय टीम जय बजरंग पॉवर शेलार बी संघाने. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 7 बॉल 19 धावांची गरज आहे. हा शेवटचा बॉल आहे ना, हा निर्णायक बॉल असणार आहे दोन्ही टीम्सकरिता. इथे विजयला आपले हात खोलावे लागतील. या बॉलवरती मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं असेल शेलार संघासाठी. रोहनचा अंतिम बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला. हाफ ट्रॅकर होता. फटका फर्स्टला मिस टाइम स्ट्रोक. डीप मिड विकेटमध्ये टिपलाय झेल. फलंदाज विजयचा संपलाय खेळ. संधी होती विजयला मोठ्या स्ट्रोकमध्ये कन्व्हर्ट करण्याची, परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि त्यानंतर विकेटचं पतन. 14 धक्का शेलार संघाला. इथून बॅकफुटवरती येत असताना जय बजरंग पॉवर शेलार बी संपूर्ण मॅच आपल्या हातामध्ये पकडली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. नीलम आलाय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता. 4 विकेट्स तब्बल इथे गमावले जय बजरंग पॉवर शेलार बी संघाने. बॅकफुटवरती आहे. 6 बॉल 19. आव्हान थोडंसं खडतर आहे, प्रवास थोडासा खडतर आहे आणि या खडतर प्रवासातून मार्ग काढायचा असेल तर नीलम आणि त्याच्या साथीने बॅटर रोशनला चांगला खेळ दाखवावा लागेल. सामना संपलेला नाही आहे, कारण इथून जर एखादा मोठा फटका आला, चौकार षटकार जर आला सुरुवातीपासून तर मात्र पलटवार होऊ शकेल. परंतु त्याकरिता फलंदाजांना आता इथे साम दाम दंडभेद या गोष्टींचा अवलोकन करायला लागेल. अभी नाही तो कभी नाही, कारण 6 बॉल 19 धावा जर चेस करायच्या असतील तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आगाज करावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती विस्फोटक स्ट्रोक खेळावा लागेल. शेवटच्या 6 बॉल टाकण्याकरिता मयुरेशला मार्गस्थ केला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. ज्या मयुरेशने मागील सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता. अगदी कमी वयाचा खेळाडू, यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. नक्कीच नुकतीच एक स्पर्धा वाडा तालुक्यामध्ये संपन्न झाली. बिलोशी गावचा एक खेळाडू, अगदी त्याने देखील ऑल इंडिया ओपन या संघासमोर गोलंदाजी केली होती आणि काय कमालीची गोलंदाजी केली होती. बिलोशी संघाला फायनल विजेतेपद पटकावून दिलं होतं. इथे मात्र तीच संधी मिळाली मयुरेशला. पहिला बॉल इथून मात्र पाहू शकाल थोडंसं पदतालिकेमध्ये चूक झाली आणि तिथे मात्र गोलंदाज थांबलाय आणि ते गरजेचं आहे, कारण एखादा बॉल तुमच्याकडून जर चुकीचा पडला तर मग त्यावरती मोठा स्ट्रोक देखील येऊ शकतो.
6 बॉल आणि तब्बल 19 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका आहे. त्याचनंतर मात्र पाहिलं तर मिड ऑफ प्ले बॉलला ढकललाय. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली आणि त्याच बरोबरीने नोचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर बॉल आहे. बिमर की बिमारी 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील आणि 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 25-25. आता मात्र फ्रीडची संधी निर्माण झाली आहे. सामना संपलेला नाही आहे हेच मैदानाच्या आतमध्ये चित्र सुस्पष्ट झालं आहे. पहिलाच बॉल मयुरेशने थोडासा अगदी पाहिलं तर बिमर हाताळला आहे आणि तिथून पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे टीम जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला. कमबॅक करणारा हा बॉल होता. आता 6 बॉल आणि विजयाकरिता 16 धावांची गरज आहे. येणारा बॉल फ्रीडचा आहे. संधी निर्माण झाली आहे बॅटरला मोठा स्ट्रोक खेळण्याची. जय बजरंग पॉवर शेलार बी की इथून पप्पू 11 नांदेडने कोण जिंकणार हा सामना. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे लेग बिफोर फ्रीडचा बॉल आहे. एकदा मात्र इथे जरूर मिळेल. फ्रीडचा बॉल आहे. नक्कीच क्षमा असावी कारण पंचांकडून देखील थोड्या चुका होतात कधी कधी. थोडंसं संयम ठेवायचा आहे. एक धाव इथे मात्र मिळेल. आता 5 बॉल आणि विजयाकरिता लेग बाईटचा इशारा झाला. 15 धावांची गरज आहे आणि माणूस म्हटला ना तर मग माणसांकडून नेहमीच चुका होतात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1ने पुढे सरसावत असताना 26 धावा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी हा गोलंदाज करतोय. प्रेक्षकांची मने जिंकतोय. अगदी कमी वयाचा खेळाडू. टीमने त्याच्यावरती दाखवलाय विश्वास आणि खरं तर विश्वासाला उभा राहिला हा गोलंदाज. विश्वास ठेवला होता. खरं तर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये तानाजी माळुसरेंवरती शुभानी तो इथं पुढचा बॉल घेऊन मात्र इथून मात्र सज्ज फुलटॉस होता. एलिव्हेशन नाही आहे. इथे देखील झेलची संधी निर्माण झाली आहे मात्र मिस टाईम होतं. कोंडाणा सर करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माळुसरे यांच्यावरती विश्वास दाखवला. शूरवीर आणि तिथून मात्र तो गड सर केला गेला. गड जरूर जिंकला परंतु तानाजी माळुसरे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या म्हणून तर त्या गडाला नाव दिलं गेलं. गड आला पण सिंह गेला आणि तेव्हापासून सिंहगड हे नाव चर्चेत आलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो बॅटची एज आहे. आणखीन एक धक्का. जय बजरंग पॉवर शेलार बी संघाला बसलेला हा 5वा धक्का निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. 5 फलंदाज तब्बल बाद झालेत. कमालीची गोलंदाजी केली मयुरेशने. अगदी पहिली सुरुवात थोडीशी खराब होती परंतु त्यानंतर त्याने मानसिकता टिकवली. कोणताही दबाव त्याने आपल्या मनावरती न घेता अगदी पाहिलं ना तर खूप कॉन्फिडन्सने गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज समाधान आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 27 धावा. अजून देखील 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 2 बॉल आणि 14 धावांची गरज. समाधान ऑन स्ट्राईक. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा आहे. आउट ऑफ द ऑफ स्टम्प. एक्स्ट्रा रन आले. 2 बॉल आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता. टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर थोडाशी निराशजन्य अशी कामगिरी पाहायला मिळाली. खराब कामगिरी पाहायला मिळाली. सलामीच्या फलंदाजांकडून जी अपेक्षा केली जात होती ती अपेक्षा भंग पावली या सामन्यामध्ये आणि तिथून हा मात्र प्रेशर या टीमवरती निर्माण झाला. चांगला बॉल आहे. पिचिंग चांगली आहे. गती चांगली आहे. इथे चेंडूवरती नजर नव्हती. क्रॉस पॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता समाधानचा. तो देखील फसलाय. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मधली. फक्त शेवटचा बॉल शिल्लक या सामन्यातील आणि 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. विजयाच्या उंबरट्यावरती पप्पू 11 नांदेडने आणि इथून हा सामना आपल्या नावावरती केलाय. टीम पप्पू 11 नांदेडने संघाने दुसऱ्या फेरीमधला सामना देखील आपल्या नावावरती करत असताना वेल